Yes, friends, in this series of video lectures, we are considering structure of atom. Means through this, ultimately, our aim is to learn the electronic configuration based on quantum theory. Means for the sake of simplicity, let us say that modern electronic configuration. ओके, म्हणजे 10वीपर्यंत जे होतं आपलं, जसं सोडियमचं 281 ते सोडून त्याच्या पुढचं जे आम्हाला पुढच्या सर्व टॉपिक्सला लागणार आहे तो मेन एम आहे. ओके, आणि मग त्याची थोडी बॅकग्राऊंड हिस्ट्री रुदरफोर्ड साहेबांनी मॉडेल मांडलं, आणि मग प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस, रुदरफोर्ड. आणि मग रुदरफोर्डची मॉडेल आपल्या रुटीन 10वीपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनपर्यंत ठीक. मग स्पेक्ट्रोस्कोपी हे, सिन्स वी हॅव कन्सिडर्ड दिस इन आवर अर्लियर लेक्चर, स्टील आय हॅव अगेन रिटर्न इन शॉर्ट. ओके, तर प्रिव्हियस लेक्चर सगळे तुम्ही बघितलेत असं समजून मी पुढे जातो आहे. कोणी पण नवीन विद्यार्थी उशिरा पण जॉईन झाले असतील तर डायरेक्ट या लेक्चरला जाऊ शकत नाहीत. यू हॅव टू बिगिन विथ द बिगिनिंग, स्टार्ट फ्रॉम वेअर इट शुड बी स्टार्टेड. किती पण उशिरा सुरू करा, तुम्हाला तिथूनच सुरू करायला लागेल जिथं सुरुवात झालेली आहे. ओके, तरी पण हे बघा फास्ट की हायड्रोजन गॅससाठी सुरुवातीला एक्सपेरिमेंट केला होता. ग्लासचा असा क्लोज्ड कंटेनर म्हणूया, स्पेशल ग्लास असतो, हाय पोटेन्शियल लावलेला आहे, व्हेरी लो प्रेशर, हाय पोटेन्शियल व्हेरी लो प्रेशर. स्लिप ऑफ टंग म्हणतात ॲक्च्युली, ते स्लिप ऑफ ब्रेन म्हणायला पाहिजे. पूर्वीच्या एका लेक्चरमध्ये बोलण्याच्या ओघात मी हाय प्रेशर असं म्हणालो होतो या प्रिव्हियस लेक्चर्स त्यामधलं कुठंतरी. असो, हाय पोटेन्शियल डिफरन्स, लो प्रेशर, असे परिस्थितीमध्ये इथं हायड्रोजन गॅस घेतला तर इट विल इमिट रेडिएशन्स, इट विल इमिट एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. मग ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे सिलेक्टेड रेज यावेत म्हणून ही स्लिट आहे, ही लेड, त्याच्यामध्ये स्लिट, सूक्ष्म छिद्र, स्लिट, and those electromagnetic radiations then it would collide on prism. ओके, आणि प्रिझममधून ते पास झाले की वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आता वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं आपण म्हणतो. म्हणजे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हटलं की बेसिकली आपण जे शिकलो, मी सांगितलं प्रिव्हियस लेक्चरमध्ये, रिझल्टंट ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स अँड स्पीड ऑफ लाईट म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, ते कॉन्स्टंट आहे. मग तो एक्स रे असू दे, गॅमा रे असू दे, विजिबल लाईट असू दे. पण वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे त्यांची वेगळी वेवलेंथ असणार, म्हणजेच त्यांची वेगळी फ्रिक्वेन्सी असणार. आणि वेवलेंथवरून फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सीवरून वेवलेंथ काढता येते, आम्हाला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ, ओके, न्यू, ओके, इंटू लॅम्बडा इज इक्वल टू सी, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, नाही का. आणि हे सी म्हणजे आत्ताच मी बोललो 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. हे सगळं पूर्वी झालेलं आहे. शिकवताना थोडं फक्त रिप्रेझेंटेटिव्ह लिहिलं, बारीक समजून घ्या. ओके. आणि मग वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज, देअर अँगल ऑफ डेविएशन विल बी डिफरंट, नाही का. प्रिझममधून पास होताना वन मीडियम टू अनदर मीडियम, डिफ्रॅक्शन वगैरे आपण शिकलो. ते मी जरा सिम्प्लिफाईड केमिस्ट्रीला गरजेपुरतं ती भाषा वापरतो आहे आणि रिप्रेझेंटेटिव्ज दाखवलेत. आणि मग समजा इथं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झाले ते समजा एक 10 प्रकारचे फ्रिक्वेन्सीज म्हणजे 10 प्रकारचे वेवलेंथ असतील, λ1, λ2, λ3, λ4, λ5 असे 10 असतील, तर त्यांचे अँगल ऑफ डेविएशन 10 असणार. आणि जे अँगल ऑफ डेविएशन असेल त्याप्रमाणे ते इथं फोटोग्राफिक प्लेटवरती हिट होतील. कोणी इथं कोलाईड होईल, कोणी इथं कोलाईड होईल, कोणी इथं कोलाईड होईल, कोणी इथं कोलाईड होईल, कोणी इथं कोलाईड होईल. त्याप्रमाणे तिथं ती व्हाईट लाईन दिसेल. आणि मग
किती अँगलमध्ये ते डेव्हिएशन झालं आहे आणि कुठं कोलाईड झाला आहे, त्याप्रमाणे त्याची वेवलेंथ काय असेल, म्हणजे त्याच्यावरून त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल, त्याचा अभ्यास आम्ही केलेला असतो. त्यामुळं आम्हाला कुठल्या फ्रिक्वेन्सीचे हे इथं कोलाईड झालेलं आहे, इथं कोलाईड झालं आहे, इथं कोलाईड झालं आहे, म्हणजे हे कुठले फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स याच्यातून आलेले आहेत, इमिट झालेले आहेत, ते कळतं. आणि मग त्या फ्रिक्वेन्सीचे म्हणजेच त्या वेवलेंथचे, फ्रिक्वेन्सी आली की वेवलेंथ काढता येते त्याची फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ इज इक्वल टू कॉन्स्टंट सी, नाही का. म्हणजे त्या वेवलेंथचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स याच्यामध्ये होते ते इथं आले. मग त्याच्यामध्ये पण असतात ना व्हॅल्यूज, म्हणजे याचा अर्थ काय, ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स विथ ऑल फ्रिक्वेन्सीज और ऑल व्हॅल्यूज ऑफ वेवलेंथ लॅम्डा आर नॉट इमिटेड, ऑनली फ्यू. आणि म्हणून ते लाईन स्पेक्ट्रा आहे. सगळ्या वेवलेंथचे म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झाले असते तर हे सगळीकडेच हिट झाले असते, सगळं व्हाईट झालं असतं. मध्ये गॅप आहे. याचा अर्थ काय की या फ्रिक्वेन्सीचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झालं आहे, या इमिट झालेलं आहे, या फ्रिक्वेन्सीचं इमिट झालेलं आहे. याचा अर्थ याच्या मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजला द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स करस्पॉन्डिंग टू द फ्रिक्वेन्सीज करस्पॉन्डिंग टू दोज व्हॅल्यूज, द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आर नॉट इमिटेड इन दिस एक्सपेरिमेंट. आणि मग त्याचा अर्थ असा निघाला की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस इन सम डेफिनेट ऑर्बिट्स अँड इन डेफिनेट पाथ्स अँड फिक्स्ड पाथ्स. त्याला बोर साहेबांनी पहिल्यांदा ऑर्बिट वर्ड वापरला, ऑर्बिट. ओके, ऑर्बिट, ORBIT, ऑर्बिट. आणि मग ही फ्रिक्वेन्सी, मग ही फ्रिक्वेन्सी, मग त्याच्यावरून मॅथमॅटिकल अभ्यास करून त्यांनी इक्वेशन आणलं, m × v × r इज इक्वल टू n × h/2π. आणि त्याच्यामध्ये h हा प्लँक्स कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, मास ऑफ इलेक्ट्रॉन, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, ते कॉन्स्टंट. आणि मग तिकडे तुम्ही n = 1 भरला तर मग तुमचा n = 1 भरला तर त्यावेळेला तुम्हाला करस्पॉन्डिंग R1 मिळेल. n = 2 भरला तर करस्पॉन्डिंग तुम्हाला R2 मिळेल. n = 3 भरला, इन दॅट इक्वेशन इफ यू सबस्टिट्यूट n = 3 यू विल गेट करस्पॉन्डिंग R3, R4, R5 असे तुम्हाला रेडिया मिळाले. आणि म्हणून मग ते फर्स्ट ऑर्बिट, नाही का, फर्स्ट ऑर्बिट म्हणजे रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट, बोर साहेबांची थिअरी बरं का. फर्स्ट ऑर्बिट, मग हा सेकंड ऑर्बिट. ओके, ऐका तुम्ही, एक्सप्लेन करत लिहितो त्या कळण्यासाठी म्हणून लिहितो आहे. ते काय तुम्ही बघून लिहून काढायचं त्यासाठी लिहित नाही, लक्ष द्या. सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, ओके, असं फोर्थ ऑर्बिट, फिफ्थ ऑर्बिट, असं हे m × v × r, ओके, इज इक्वल टू आयदर h/2π और n × h/2π, n इज इक्वल टू 1 2 3 4 5. आणि ते जे n = 1 भरल्यानंतर जो रेडियस आला, n = 2 भरल्यानंतर जो रेडियस आला, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन दोज ऑर्बिट्स करस्पॉन्डिंग टू दोज रेडिया. आणि मग तेच ऑर्बिट, म्हणजे याचा अर्थ एक ऑर्बिट आहे ते एका कुठल्या तरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला, म्हणजे या लाईनला मॅच झालं, दुसरं ऑर्बिट याला मॅच झालं, तिसरं ऑर्बिट याला मॅच झालं, असं. म्हणजे हे मी काय सांगतो हे चुकीचं नाही आहे, पण अगदी फिजिक्सच्या हिशोबाने गेलं तर ते परफेक्ट नाही. पण आपल्या या स्टेजला एक काहीतरी एक इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहण्यासाठी या स्टेजला जेवढं आपल्याला इमॅजिन व्हायला पाहिजे, व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे, त्या लिमिटमध्ये हे करेक्ट आहे, मुद्दाम सांगतो आहे. रिसर्च लेवलला कोणी गेलं तर मग त्यांना यातल्या इतर गोष्टी पण कळतात, पण त्यांना हे समजावून सांगायचं आहे मला की सुरुवात अशीच करायची असते आणि मग रिसर्च लेवलला गेल्यानंतर मग आणखी बारकावे कळतात, असं मुद्दाम सांगतो आहे मी. तर हे जे n = 1 2 3 4 भरल्यानंतर रेडिया मिळाले ते फर्स्ट ऑर्बिटचं रेडियस, सेकंड ऑर्बिटचं रेडियस, थर्ड ऑर्बिटचं रेडियस, आणि त्याला करस्पॉन्डिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झाले त्या वेवलेंथचे किंवा फ्रिक्वेन्सीचे. ओके, ते असं. आणि म्हणून याला आपण लाईन स्पेक्ट्रा म्हणालो. मग तो स्पेक्ट्रा जो आहे तो लाईन स्पेक्ट्रा मी इथं परत रिप्रेझेंट केला आहे बघा. म्हणजे तुम्ही असं कल्पना करू शकता की म्हणजे यातला एक म्हणजे त्या ऑर्बिटला रिलेटेड एक लाईन, ती म्हणजे ती एक लाईन म्हणजे ती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झालेली त्या ठराविक फ्रिक्वेन्सीची, त्याला रिप्रेझेंट करतात लाईन स्पेक्ट्रा. समजून घ्यायची गोष्ट आहे. हे कुणी या फॉर्ममध्ये एक्सप्लेन करा किंवा लिहा असं कोण सांगणार नाही, पण या फॉर्ममध्ये आम्हाला एकदा ऐकून समजून घेतलेलं असेल की त्याचा आपल्याला उपयोग होतो. ओके, येस, पहा लाईन स्पेक्ट्रा.
हा लाईन स्पेक्ट्रा. इथंपर्यंत म्हणजे रुदरफोर्ड साहेबांच्या पुढं गेलं बोर साहेबांची थिअरी, आणि असं होतं. आणि मग तो न्यूक्लियस ते सांगितलं ते होतंच, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आणि मग n=1 भरल्यानंतर मग फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची. मग तो भरला की मग n=2 भरल्यानंतर जे आर आलं त्या रेडियसला रिलेटेड सेकंड ऑर्बिट, त्या सेकंड ऑर्बिटचं म्हणजे तो इट रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, ते असं असेल ते असं असेल. मग तो सर्क्युलर म्हणजे त्या मोमेंटला तो रिव्हॉल्व होत असताना ते एक पाथ सर्क्युलर पाथच असणार ना, म्हणून प्लेन ऑफ द बोर्डमध्ये आपण सर्कल काढतो, लक्षात घ्या. ओके, तर सेकंड ऑर्बिट n=2 भरल्यानंतर जे रेडियस येईल त्या रेडियसला करस्पॉन्डिंग तो पाथ सेकंड ऑर्बिट, त्याची 8 कॅपॅसिटी, थर्ड ऑर्बिट त्याची 18 कॅपॅसिटी, फोर्थ फिफ्थ असे ऑर्बिट्स KLMN असं कॅपिटल असे सिम्बॉल पण वापरतात, किंवा ऑर्बिट नंबर 1, ऑर्बिट नंबर 2, ऑर्बिट नंबर 3, ऑर्बिट नंबर 4 या इक्वेशनप्रमाणे. आणि या इक्वेशनचा बेस हा. असं ते सगळं बोर थिअरी, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आणि त्याप्रमाणे मग फर्स्ट ऑर्बिटचं कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिटची 8 इलेक्ट्रॉन्स, आणि मग अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याप्रमाणे विचार होऊ लागला. स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट. आणि मग हायड्रोजन गॅस, लो प्रेशर, हाय व्होल्टेज, हे मी इथं लिहिलं अर्लियर लेक्चरमध्ये कवर केलेलं असल्यामुळं जरा पुन्हा एकदा ते एक्सप्लेन करताना समोर असावं म्हणून इथं थोडंसं पुन्हा एकदा थोडक्यात शॉर्टमध्ये ती डायग्राम काढलेली आहे. ओके, मुद्दा काय इथंपर्यंत झालं ते बोर्स. आणि मग रुदरफोर्डचे ड्रॉबॅक्स दूर झाले बोर साहेबांच्यामध्ये, की एस्पेशली तो महत्त्वाचा की मॅक्सवेल व्हॉट ही सेड दॅट चार्ज्ड पार्टिकल, नाही का, चार्ज्ड पार्टिकल इन मोशन ते मॅक्सवेल, ते पण अर्लियर लेक्चरमध्ये बघितलं पुन्हा एकदा. दॅट ऑल्सो गेट्स एक्सप्लेन्ड अकॉर्डिंग टू बोर्स थिअरी. रुदरफोर्डच्या लिमिटेशनमध्ये आहे ते चार्ज पार्टिकल इन मोशन अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अंडर द अट्रॅक्शन, under some attraction, if there is a charged particle in motion and if it is under some attractive force, then it should emit radiations, it should emit energy. असं ती मॅक्सवेलची थिअरी सांगते. ओके, मॅक्सवेल. मग इलेक्ट्रॉनला जर हे लागू केलं तर इलेक्ट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल, इट इज अ चार्ज पार्टिकल. इलेक्ट्रॉन्स spin around itself and revolve around the nucleus, म्हणजे इट इज इन मोशन. आणि इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व त्याच वेळेला सायमल्टेनियसली पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियस इट इज अंडर द अट्रॅक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ न्यूक्लियस, म्हणजे इट इज अंडर द अट्रॅक्शन ऑफ द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल, इट इज इन मोशन अँड इट इज अंडर अट्रॅक्शन. असं असेल तर मॅक्सवेलच्या थिअरीप्रमाणे इट शुड रॅडिएट एनर्जी. मग इफ इट रॅडिएट्स एनर्जी, अल्टिमेटली मागं बघितलं होतं मग आपण इलेक्ट्रॉन इट शुड अल्टिमेटली फॉल इन द न्यूक्लियस, पण असं होत नाही, ॲटम इज स्टेबल. तर बोर्सचे मध्ये त्याचे एक्सप्लेनेशन मिळतात. म्हणजे थिअरीमध्ये सांगताना एवढंच सांगितलं की ॲज लॉंग ॲज इलेक्ट्रॉन इज इन द गिवन ऑर्बिट, म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये बसणार आहे n=1 त्याचा R1, n=2 R2, n=3 R3, हे गिवन ऑर्बिट्स आहेत. ॲज लॉंग ॲज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन द गिवन ऑर्बिट्स, म्हणजे या इक्वेशनप्रमाणे, आणि त्या इक्वेशनचा बेस आहे तो हा एक्सपेरिमेंट. इट विल नॉट emit radiations, म्हणजे मॅक्सवेल थिअरी इज नॉट ॲप्लिकेबल इफ इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन द गिवन ऑर्बिट ॲज पर दिस इक्वेशन, म्हणजे हे R1 R2 R3 असेल तर. त्याचा अर्थ असा आहे ॲक्च्युली, हे असं म्हटलं आणि स्टेटमेंट संपलं की आपलं थिअरी आणि आपली म्हणजे अभ्यास संपला. पण त्याच्या पलीकडे जाऊन इमॅजिन करायला पाहिजे. असं कसं काय होऊ शकतं थिअरी, इफ इट इज रिव्हॉल्विंग इन द गिवन ऑर्बिट R1 R2 R3 n=1 2 3 4 भरल्यानंतर देन इट इज स्टेबल, इट डज नॉट इमिट रेडिएशन्स. म्हणजे काय, याचा अर्थ तिकडे इक्विलिब्रियम असतो. त्या टेम्परेचरला, त्या कंडिशनमध्ये तिकडं त्याने एनर्जी दिली तर तो खालच्या पाथमध्ये यायला पाहिजे. ओके, इफ इट इमिट्स एनर्जी अँड इफ इट ॲब्सॉर्ब्स एनर्जी तो वरती जायला पाहिजे. पण ते सुद्धा जसं प्लँक साहेबांनी पण ती पण थिअरी होती नाही का, E= आयदर h/nu और n×h/nu, म्हणजे एनर्जी इमिटेड और ॲब्सॉर्ब्ड ही त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याला h प्लँक्स कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं तर तो एका पॅकेटची म्हणजे त्याच्या मल्टिपल्समध्ये ती एनर्जी त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्या फ्रिक्वेन्सीची एनर्जी ही
एच इंटू न्यू एवढी एनर्जी असेल तर त्याच्या मल्टिपल्समध्ये, जसं खडू घेताना आपण एक खडू घेतो विकत, 2 घेतो, दुकानात गेलो आणि मला पाव खडू द्या, अर्धा खडू द्या असं होत नाही. किंवा एक पॅकेट घ्या, 2 पॅकेट घ्या. मोठ्या मॉलमध्ये गेला तर तुम्हाला बिस्किटच्या पुडेमध्ये तुम्हाला त्यातले 4 आणि ह्यातले 2 द्या असं म्हणता येत नाही. तसं ॲनॉलॉजी सिम्पल गमतीचा भाग आहे, सोडून द्या. तर 1H न्यू, 2H न्यू, एच इंटू न्यू फ्रिक्वेन्सी म्हणजेच 1 क्वांटा, 2 क्वांटा म्हणजे साध्या भाषेमध्ये पॅकेट किंवा बंडल म्हणा. 1 पॅकेट, 2 पॅकेट त्याच्या मल्टिपल्समध्ये इमिट होतात किंवा ॲब्सॉर्ब होतात, नाही का, ती थिअरी. त्यानंतर या इक्वेशनमध्ये बसलं पाहिजे. त्यानंतर परत मागच्या लेक्चरमधलं जस्ट मेन्शन करतो कारण ते झालेलं आहे. बाल्मर आणि त्या प्रकारची सिरीज त्या फॉर्म्युल्यात बसतात सगळे रॅडिएशन्स इमिट झालेले. याच्यावरूनच तर त्याच्यावरून ते स्टेटमेंट केलं बोर साहेबांनी. आणि मग तो जो ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड कॅनॉट एक्सप्लेन हाऊ अकॉर्डिंग टू मॅक्सवेल इलेक्ट्रॉन should radiate energy and ultimately it should fall in the nucleus but it is stable, atom is stable. तर त्याचे कारण त्यांनी सांगितलं की ॲज लॉंग इट रिव्हॉल्व्स इन द गिवन ऑर्बिट इट इज स्टेबल. ओके, म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की ॲब्सॉर्ब होणार आणि इमिट होणार, म्हणजे एनर्जी गेटिंग ॲब्सॉर्ब आणि इमिट याच्यामध्ये एक इक्विलिब्रियम आलेलं आहे. जेवढी ॲब्सॉर्ब होते तेवढीच इव्हॉल्व होते. असं इलेक्ट्रॉन इफ इट इज रिव्हॉल्विंग इन द गिवन ऑर्बिट त्यावेळेला एनर्जी विच इज ॲब्सॉर्ब झाल्यानंतर तो वर जायला पाहिजे आणि इव्हॉल्व झाल्यानंतर खाली यायला पाहिजे. ते इक्वल आणि अपोजिट होत असतं आणि त्यामुळं तो इट रिमेन्स इन द गिवन ऑर्बिट हा त्याचा अर्थ आहे. आणि जोपर्यंत एनर्जी फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, समजा इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये आहे तर तो दॅट मच अमाऊंट ऑफ एनर्जी, ॲज लॉंग ॲज दॅट मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज नॉट अवेलेबल, दॅट मच अमाऊंट ऑफ एनर्जी ॲज लॉंग ॲज इट इज नॉट अवेलेबल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर jump of electron from second orbit to third orbit, till that time it will not absorb that energy. समजलं का? किंवा that much amount of energy should be evolved so that the energy will decrease and it will revolve in this orbit. तर ते सगळं विचार केला मग अशी मी जे सांगितलं इक्विलिब्रियमची भाषा. तर तो याचा अर्थ आपण काढायचा की याचा अर्थ असा होतो की ॲज लॉंग वेन इट इज रिव्हॉल्विंग इन द गिवन ऑर्बिट त्यावेळेला एनर्जी ॲब्सॉर्ब आणि एनर्जी इव्हॉल्व हे इक्वल आणि अपोजिट होत असल्यामुळं तो खाली येत नाही आणि वरती जात नाही. म्हणजे मग इफ वी सप्लाय एनर्जी आणि ती जर याला करस्पॉन्ड होत असेल तर इथे येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो, इथून इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, इथून डायरेक्ट इथे येऊ शकतो. हे ठरलेलं त्याचे ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट, फिफ्थ ऑर्बिट. ओके, आणि ते एक त्यामध्ये प्रूव्ह झालं. तो एक त्यातला थिअरॉटिकल भाग आहे. मुद्दा काय, हे असं बोर साहेबांनी असं इथेपर्यंत एक्सप्लेन करून ठेवलं. आणि मग आम्हाला रुदरफोर्डच्या एक स्टेप पुढे गेलो आपण की याप्रमाणे आम्हाला n = 1 2 3 4 भरल्यानंतर जे रेडिया मिळाले ते रेडिया म्हणजे रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट आणि मग स्ट्रक्चर ऑफ ॲटम. त्यावेळेला असं झालं की स्ट्रक्चर ऑफ ॲटम कळालं आम्हाला. ओके, तोपर्यंत काय झालं मुद्दा की असं सगळं होत असताना पुढे गेलो आपण. ओके, तोपर्यंत काय झालं आणखी नवीन काहीतरी सायन्समध्ये असंच असतं. सायन्समध्ये परत काहीतरी आपण प्रूव्ह करतो, मॅथमॅटिकली प्रूव्ह होतं, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह होतं, स्टॅटिस्टिकली प्रूव्ह होतं. तोपर्यंत नवीन काहीतरी येतं, मग नवीन त्याच्यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक, लिमिटेशन लक्षात येतं, मग परत आणखी काहीतरी अभ्यास होतो. आणि असं करत करत सायन्स म्हणजे काय, सायन्स म्हणजे सायन्स पुढं जातं वगैरे म्हणजे असं काही नसतं. आम्ही जो काम करतो, विचार करतो, एक्सपिरियन्स घेतो, एखादा एक्सपेरिमेंट करतो, ते म्हणजे आपण पुढं जातो. असं सायन्स म्हणजे काय. ओके, तर हे सगळं झालं. तोपर्यंत काय झालं, इंट्रोडक्शन ऑफ, म्हणजे मग आता नाव वी आर कन्सिडरिंग लिमिटेशन्स ऑफ बोर्स थिअरी. इंट्रोडक्शन ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. इंट्रोडक्शन ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे काय, आता जो स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट नाही का, हे जे याच्यामध्ये हायड्रोजन गॅस आहे, स्लिट, प्रिझम, अँगल ऑफ डेव्हिएशन, फोटोग्राफिक प्लेट, मग फोटोग्राफिक प्लेटवरती कुठं कुठं तो हिट झाला, तिथं जे वाईट दिसलं ते बघितलं आपण, मार्क केलं आणि त्याच्यावरून मग याला मॅच होणार हे इक्वेशन आलं. ओके, हा स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट आणि त्याच्यावरून आलेला हा स्पेक्ट्रा, याला आपण लाईन स्पेक्ट्रा म्हणालो नाही का.
ऑल जसं रुदरफोर्ड साहेब म्हणाले तसं ऑल पाथ्स अँड एनी पाथ्स असं असतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ऑफ ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑल वेवलेन्स अँड ऑल फ्रिक्वेन्सीज, नाही का. आणि त्यामुळे मग असं लाईन स्पेक्टर आला नसता, सगळीकडे आले असते ते, नाही का, सगळे. आणि त्यामुळं इट वुड हॅव बीन व्हॉट वी कॉल ॲज कंटिन्युअस स्पेक्ट्रा. ॲक्च्युली इट इज दिस कंटिन्युअस स्पेक्ट्रा, लाईन स्पेक्ट्रा. इथंपर्यंत आपण आलो बोर्स थिअरी. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आला आणि जे आम्हाला लाईन स्पेक्ट्रा दिसला त्याच्यामध्ये काहीतरी चेंज झाला. आता पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे काय, तर एक ॲनॉलॉजी पुन्हा सांगतो सोपी. म्हणजे एखादा आपलं वेईंग बॅलन्स असतो, वजन करायचा काटा, आणि मग तो समजा 2 डिजिटपर्यंत करेक्ट असेल, ओके, किंवा 1 डिजिटपर्यंत करेक्ट असेल, कळते का. वेईंग बॅलन्स एकदम मोठं, जिथं 100 किलो 200 किलो या पाठीमध्ये वजनं असतात, अशा ठिकाणचं वेईंग बॅलन्सची पुढचे डिजिट ॲक्युरेसी महत्त्वाची नसते. आणि समजा तुम्ही अगदी मार्केट यार्डमध्ये जिथं 10 किलोच्या पटीतच किंवा 100 किलो 200 किलो तिथं वजन केलं आणि 2 पोत्यांचे वजन केलं, दोन्ही पोती समजा धान्य आहे कुठलं तरी 10 kg आहेत, दोन्ही पण 10 kg आहेत, आणि दुसऱ्या कुठल्या तरी दुकानात गेलो की तिकडं वेईंग बॅलन्स अप टू 2 डिजिट ॲक्युरेसीचे आहेत. आता याच्यामध्ये कसं असतं की हा जो वजन काटा होता तो काही चुकीचा नाही आहे पूर्वीचा सुरुवातीचा, पण तो 10 दाखवतो, नाही तर डायरेक्ट 11 दाखवतो, नाही तर मग डायरेक्ट 12 दाखवतो. म्हणजे एवढा परत 10.1 असे पण असतात. एक कल्पना करा, म्हणजे मला काय म्हणायचं समजेल तुम्हाला. आणि त्यामुळं मग हा पण एक्झॅक्ट 10 दाखवला, हा पण 10 दाखवला. दुसऱ्या त्यातल्या त्यात जरा आणखी 1 मोर डिजिट ॲक्युरेसीवाल्या वेईंग बॅलन्सवर दोन्ही पोत्यांचे वजन केलं तर एकाचं कदाचित 9.99 असेल, किंवा 1 डिजिट ॲक्युरेसी असेल तर 9.9 9.8 असं असेल, किंवा 10.1, आणि एकाचं कदाचित 10.1 असेल. बघा, म्हणजे वजन तो जो वेईंग बॅलन्स आहे त्याची इफ दॅट इज मोर ॲक्युरेट 9.9. सो जर आपण एखादं खाण्यापिण्याची वस्तू घेतो, ज्वारी घेतो, तर एवढा फरक आला तर वी विल नॉट कन्सिडर इट सिरियस. आपण नाही जास्त विचार करणार 10.1 का 9.9 काय, आपल्या जनरल लाईफच्या हिशोबाने त्याला 10 किलोचे गहू आणले, ओके. पण तो आधीचा जो बॅलन्स आहे तो इथेही 10 दाखवत होता, इथेही 10 दाखवत होता. ॲनॉलॉजी समजून घ्या. तसं पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आला म्हणजेच काय बरं, की ते आणखी इम्प्रूव्हमेंट झाली त्याच्यामध्ये. या प्रकारची वजनेच, म्हणजे याचा अर्थ इथं काही चुकीचं दाखवलं होतं का पूर्ण, नाही ना. फार मोठा फरक आहे का, तिथं कुठं आपण सोन्याचे वजन करायला लागलो आहे. ज्वारी गहू तर करतो, पण आणखी जरा चांगला कंपनीचं आणलं आणि जरा जास्त ॲक्युरेट, ठीक आहे, किती थोडं 1 मुठभर धान्याचा फरक पडला. पण हेच जरा आणखी कुठलं तरी वस्तू महागाची घ्यायची असेल तर सोन्याच्या दुकानामध्ये तर 4 डिजिटपर्यंत ॲक्युरेसी पाहिजे, समजलं का. ओके, तर तो एक ॲनॉलॉजी म्हणून समजून घ्या. आणि मग तुम्हाला पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये प्रिझमची क्वालिटी, ओके, इथं जो फोटोग्राफिक प्लेट विच वी हॅव यूज त्याची क्वालिटी, हा जो ग्लास आहे त्याची क्वालिटी, सगळ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. आणि इम्प्रूव्हमेंट झाल्यानंतर सेम एक्सपेरिमेंट वॉज कंडक्टेड, कन्सेप्ट सेम, प्रिझम हे व्हेरी हाय व्होल्टेज लो प्रेशर, त्याचा तो कंटेनर ग्लासचा, पण त्याची क्वालिटी, त्याची मेजरमेंट करण्याची प्रोसिजर जे काय असेल इम्प्रूव्हमेंट झाली. अँड द सेम एक्सपेरिमेंट वॉज, जसं सेम 2 पोती वजनं केली, ओके, सेम एक्सपेरिमेंट वॉज कॅरीड आउट. पण आता आपण सध्या काय करतो की इम्प्रूव्ड स्पेक्ट्रोस्कोप, म्हणजे याला आपण पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. आणि आधीचा एक्सपेरिमेंट केला, स्पेक्ट्रा असा मिळाला, लाईन स्पेक्ट्रा, त्याप्रमाणे इक्वेशन पण आलं, आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट क्लिअर झालं होतं. तोपर्यंत पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आला. अँड सेम एक्सपेरिमेंट वॉज कंडक्टेड बाय युझिंग दॅट पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. आणि लाईन स्पेक्ट्रा आहे तो लाईन स्पेक्ट्रा दिसला, इट इज स्टील लाईन स्पेक्ट्रा. कारण का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स करस्पॉन्डिंग टू ऑल फ्रिक्वेन्सीज आर नॉट इमिटेड, ओनली फ्यू फ्रिक्वेन्सीज मध्ये गॅप आहे, म्हणजे मधले फ्रिक्वेन्सीज असतात थिओरिटिकली, त्या या केसमध्ये इमिट झालेले नाही आहेत. म्हणजे इट इज स्टील डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रा, इट इज स्टील लाईन स्पेक्ट्रा. पण जे सिंगल लाईन्स होते, ही लाईन होती, नंतर या फ्रिक्वेन्सीची करस्पॉन्डिंग लाईन होती, नंतर या ठराविक फ्रिक्वेन्सीला करस्पॉन्डिंग लाईन होती, नंतर या, तर असं लक्षात आलं की ॲक्च्युली ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर क्लोजली स्पेस्ड लाईन्स. म्हणजे एखादी लाईन आहे ती ॲक्युरेट आली, एखादी लाईन ती असं लक्षात आलं की ज्याला आपण 10 म्हणत होतो तो 10ची लाईनच नाही आहे,
ती 9.99 आणि 10.01 व्हेरी क्लोजली स्पेस्ड, म्हणजे प्रॅक्टिकली ऑलमोस्ट सेम बट टू डिफरंट लाईन्स, असं लक्षात आलं. आता याचा अर्थ काय हे पुढे बघणार. बोर्सचे एक्सपेरिमेंट, रुदरफोर्डचे एक्सपेरिमेंट, त्याचे ड्रॉबॅक्स बघितले. मग बोरच्या एक्सपेरिमेंटमध्ये रुदरफोर्डचे ड्रॉबॅक्स दूर झाले, ऑर्बिटची कन्सेप्ट आली, ओके, इक्वेशन आलं, ओके, त्याच्यासाठी कुठला एक्सपेरिमेंट ते आला. आता बोरचे फक्त लिमिटेशन बघूया. मग नेक्स्ट लेक्चरमध्ये बोरचे लिमिटेशन चे अर्थ काय, आणि मग त्याच्यावरून मग आपण क्वांटम मेकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेस्ड ऑन क्वांटम मेकॅनिक्स त्या पॉईंटकडे डायरेक्ट जाणार. ओके, तर पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये काय झालं, सेम एक्सपेरिमेंट, फक्त हे इम्प्रूव्ड पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. तर कुठं एक लाईन, म्हणजे आपल्या सोयीसाठी आपण म्हणूया पहिली लाईन आहे ती तशीच, त्याच म्हणजे त्या एक्सपेरिमेंटमध्ये पण त्याच फ्रिक्वेन्सीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झाली. एक लाईनची एकच लाईन दिसली, असं काही लाईन्स, याचा अर्थ काय. ओके, आणि दुसरीकडे कुठं जर एक लाईनचे दोन लाईन्स दिसले बट व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड, नाही का. तर ईच लाईन, मग जनरल म्हणताना काय म्हणतात, ईच लाईन म्हणजे ती जी फोटोग्राफिक प्लेटवरती जिथं हिट झाली आणि मग ती कुठली फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे कुठल्या फ्रिक्वेन्सीचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झाला ते कळालं, ते रिप्रेझेंट करणारी लाईन म्हणजे ती ईच लाईन स्पेक्ट्रोस्कोप. ओके, ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ few क्लोजली स्पेस्ड लाईन्स. हां, फरक फार कमी होता, पण ती एक लाईन नव्हती. जसं ॲनॉलॉजी म्हणून मी सांगितलं की सुरुवातीला 10 kg यायचं, पण नंतर लक्षात आलं की अरे हे 10.1 आहे किंवा हे 10.01 आहे आणि ते 9.99 आहे. डिफरन्स इज व्हेरी लेस, पण ॲक्युरेट बॅलन्सवर गेल्यानंतर फरक आहे लक्षात आलं. तसं ॲनॉलॉजी त्याप्रमाणे इकडं दोन लाईन्स, म्हणजे या फ्रिक्वेन्सीच्या जवळच्याच व्हॅल्यूज पण दोन, आणि मग आपण तर ही एकच फ्रिक्वेन्सी इमिट झाली असं समजून मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तयार करून त्याला सेकंड ऑर्बिट म्हणालो होतो. ही थर्ड लाईन आहे पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये. लक्षात आलं की इट इज नॉट ॲक्च्युअली वन लाईन, इट इज अ कलेक्शन ऑफ व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड बट 3 लाईन्स, कुठं 5 लाईन्स, कुठं 7 लाईन्स, कुठं एखादा 1 लाईन आहे तीच. ओके, त्याचा अर्थ काय अजून बघणार, पण फरक काय आला तो सांगतो आहे पहिल्यांदा. सो वेन when the same experiment was carried out by using the powerful spectroscope, each line was composed of, it was found that line spectra is still line spectra, but ती एक लाईन ज्याला म्हणत होती ती ॲक्च्युली एक लाईन नाही आहे, तर लाईन्सच आहेत, पण ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू क्लोजली स्पेस्ड लाईन्स. तर याचा काय अर्थ आहे, आणि म्हणून मी मुद्दाम आता हे असंच चित्र का काढलं रिप्रेझेंटेटिव्ह, ते तुम्हाला पुढं कळेल आता की हे एक लाईन आहे. तर एका लाईनचे पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये पण त्याच फ्रिक्वेन्सीची एकच लाईन इमिट झाली. पूर्वी स्पेक्ट्रोस्कोपमध्ये या फ्रिक्वेन्सीची एक लाईन होती, तर आता पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये त्याच्या आसपास पण 2 लाईन्स दिसत आहेत, म्हणजे 2 वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झाले. आणि मग आपण एकच पाथ म्हणतो आहे आणि या फ्रिक्वेन्सीला इमिटेड, आणि इथं तर 2 ॲक्च्युली इमिट झालेत. अरे असं कसं झालं, याचा अर्थ काय, पहिला काय फरक आला ते तर समजून घेऊया. This line was composed of 3 closely spaced lines. म्हणजे 3 frequencies, actually very difference is very small between the frequency, among the frequencies, but actually 3 closely spaced lines, ज्याला पूर्वी आपण थर्ड लाईन सिंगल लाईन म्हणत होतो आणि त्याप्रमाणे त्याला रिलेटेड एक ऑर्बिट असाइन केला होता. कुठं 1 लाईन वॉज composed of very closely spaced 5 lines, कुठं 1 line was composed of very closely spaced 7 lines, असं लक्षात आलं. आणि म्हणून तो लाईन स्पेक्ट्रा असला तरी तो याच्यापेक्षा वेगळा आहे. बाय युजिंग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप हे असं दिसलं आम्हाला. म्हणजे पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप ते वापरून आलेला स्पेक्ट्रा, म्हणजे याचा अर्थ बोर्स इक्वेशन व्हॉटेवर, तर ते पूर्ण चुकीचं आहे असं म्हणता येत नाही. कारण का, जरी ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू लाईन्स बट द डिफरन्स बिटवीन दोज लाईन्स इज व्हेरी स्मॉल, व्हेरी क्लोज टू दॅट ओरिजिनल लाईन. हे 3 लाईन्स याच्या आसपासच्या दिसल्या, पण त्या 3 लाईन्सची फ्रिक्वेन्सी ही जी आपण एकच फ्रिक्वेन्सी आहे असं म्हणत होतो त्याच्या आसपास आहेत. ओके, तो एक धीर थोडासा मिळाला, आणि त्यामुळं हा इट इज स्टील अ लाईन स्पेक्ट्रा, इट इज स्टील डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रा. म्हणजे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस in certain definite paths and fixed paths
अँड नॉट ऑल पाथ्स अँड एनी पाथ्स, हे जे वाक्य आहे त्याला काही एकदम धक्का पोचला नाही. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप, ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर बट व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड लाईन्स, असं कळालं. तर याचा पण बोरची थिअरीमध्ये एक्सप्लेनेशन मिळत नाही. त्यानंतर द सेम एक्सपेरिमेंट बट बाय युझिंग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. आता पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे पूर्वी हा एक्सपेरिमेंट मिळाला होता, आता युझिंग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप हा मिळाला स्पेक्ट्रा. आता युझिंग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप but in presence of magnetic field, नाही का, but in presence of magnetic field or electric field. बघा, ऐका, फक्त समजून घ्यायचं आहे, ऐकताना थोडं डोळ्यासमोर असावं काहीतरी म्हणून लिहितोय फास्ट. मॅग्नेटिक ऑर, दोन्हीपैकी एक करायचं, मॅग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड. और इलेक्ट्रिक फील्ड. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपचा एक्सपेरिमेंट बघायचं, ते सगळं इम्प्रूव्ड जे काय आहे ते, फक्त एक मॅग्नेटिक फील्ड लावून दोन्ही साईडला इकडं आणि इकडं किंवा वर खाली, मॅग्नेटिक फील्ड इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड और इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, दोन्हीपैकी एक. मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये तो एक्सपेरिमेंट केला तर त्याला ते झीमननी केला होता, म्हणून तो झीमन इफेक्ट नाव आहे, झीमन इफेक्ट. कारण त्या दोन्हीपैकी कुठलाही एक केला तर अल्टिमेट रिझल्ट इज सेम, म्हणून ऑर. ओके. आणि इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये एक्सपेरिमेंट केला तो स्टर्क म्हणून तो जो काही रिझल्ट आला त्याला मग झीमन इफेक्ट, ZEEMAN, झीमन इफेक्ट और स्टर्क इफेक्ट असं म्हणतात. तर कुठलं ते एक, समजा मॅग्नेटिक फील्डमधला आपण अभ्यास करू, तर त्यावेळेला काय आलं, म्हणजे रुटीन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये असं आलं होतं. इन प्रेझेन्स ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आम्हाला काय लक्षात आलं की जे आपण सिंगल लाईन म्हणत होतो तसं नाही आहे प्रत्येक लाईनच्या बाबतीत. ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर लाईन्स. त्याचा अर्थ काय माहीत नाही, बघूया, अभ्यास करावा लागेल. अँड इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्स्टेड ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड, कुठलं ते एका वेळेला एक, द सेम एक्सपेरिमेंट वॉज कॅरीड आउट. आणि त्यावेळेला मात्र काय झालं, दोन्हीमध्ये फरक काय बघा. ईच लाईन स्प्लिटेड इंटू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. ऐका, लक्ष द्या, ऐका. आणि मग ऐकताना ते फोकस वाढण्यासाठी बारीक लिहिलं सगळं ते काय तुम्ही लिहून घ्यायचं नाही आहे ना, ऐकायचं आहे. तर इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड एक्सपेरिमेंट केला पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपचाच. तर हे काय होतं, हे जे इकडे जाऊन बदललं, काय बदललं, ईच लाईन स्प्लिटेड इंटू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. आता फरक बघा. पहिला स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप, इन प्रेझेन्स ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप व्हॉट हॅड हॅपन्ड, ॲक्च्युली ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर नंबर ऑफ लाईन. म्हणजे ॲक्च्युअली लाईन्स तेवढ्या एक्स्ट्रा होत्याच, फक्त पूर्वीच्या स्पेक्ट्रोस्कोपमध्ये तो डिफरन्स एवढा कमी आहे. याला पण रिझल्ट येताना, एक्सपेरिमेंटल रिझल्ट येताना त्याच फ्रिक्वेन्सीची लाईन आणि याला पण त्याच फ्रिक्वेन्सीची लाईन दिसायची. जसं ॲनॉलॉजी वजनाची म्हणालो की 9.9ला पण तो 10 दाखवायचा आणि 10.1ला पण तो 10च दाखवायचा. त्यामुळे ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. ते युझिंग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप कळालं. हे ड्रॉबॅक आहे आपले बोर थिअरीमध्ये. नो एक्सप्लेनेशन फॉर दिस इन बोर्स थिअरी. अँड इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड द सेम पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट वॉज कॅरीड आउट. तेव्हा काय म्हटलेलं आहे, ईच लाईन वॉज कंपोज नाही म्हटलेलं आहे, ईच लाईन स्प्लिटेड इन टू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. त्याचा काहीतरी अर्थ असणार, मीच सांगणार नेक्स्ट लेक्चर. ओके. पण लक्षात आलं का की पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट बट इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ टाईम वन, सेम रिझल्ट. फक्त मॅग्नेटिक फील्डमधला एक्सपेरिमेंट दॅट वॉज डन बाय झीमन इफेक्ट, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज, तो जो इफेक्ट आला तो. अँड इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड the same experiment was again carried out, and what we got, the new result, in presence of electric field, Stark effect. Okay. तर each line splitted into few more number of lines. म्हणजे जसं की बाबा पूर्वी ही एक लाईनची एक लाईनच होती,
तर मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याची एकच लाईन दिसली. आता ते एकच दिसली, 3 दिसले, 5 दिसले, ते आपल्याला पुढं कळेल, नेक्स्ट लेक्चरमध्ये कळायचं. त्यानंतर इथं ॲक्च्युली दिस वॉज नॉट अ सिंगल लाईन, इट वॉज कंपोज्ड ऑफ 2 क्लोजली स्पेस लाईन्स. मॅग्नेटिक फील्डमध्ये या लाईनला एकच लाईन आली मॅग्नेटिक फील्डमध्ये, पण या लाईनचे 3 लाईन्समध्ये स्प्लिटिंग झालं. इथं ही सिंगल लाईन होती. साधा एक रुटीन स्पेक्ट्रोस्कोपमध्ये, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये असं लक्षात आलं की ॲक्च्युली इट इज अ क्लोजली स्पेस 3 लाईन्स, ग्रुप ऑफ क्लोजली स्पेस 3 लाईन्स. ओके. आणि पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आणखी मॅग्नेटिक इफेक्ट, झीमन इफेक्ट म्हणजे, तर लक्षात आलं की ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती त्या फ्रिक्वेन्सीची एकच इमिट झाली. हे फ्रिक्वेन्सीचे 3 आसपासचे 3 फ्रिक्वेन्सीज म्हणजे स्प्लिटेड इंटू 3, याच्या स्प्लिटेड इंटू 5, असं स्प्लिटेड इंटू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. तर याचा अर्थ बोर कॅनॉट एक्सप्लेन द रिझल्ट कॅरीड आउट, द एक्सपेरिमेंट कॅरीड आउट, स्पेक्ट्रा ऑब्टेन्ड, लाईन स्पेक्ट्रा, तरी पण लाईन स्पेक्ट्राच आहे नाही का, मध्ये गॅप आहे. त्याचा अर्थ frequencies corresponding to those electromagnetic radiations are not emitted. The Zeeman effect cannot explain. No explanation was available. Actually, no explanation in Bohr theory was available for this spectra by using powerful spectroscope, and no explanation was available in Bohr's theory for the spectra obtained by using powerful spectroscope in presence of magnetic field or in presence of electric field. Here each line was composed of few more number of lines. नोट्समध्ये पण आहे, पुन्हा पुन्हा ऐकल्या तिथं पण वाचा. आणि तिथं each line splitted into few more number of lines. आता या दोन्हीचे अर्थ काय ते सगळं एकत्र करून आणि आणखी कुठली गोष्टी ॲड होणार आणि मग आपण आपल्या मॉडर्न असं जे म्हणतो आहे तिकडं आपण जाणार. बघा हे सगळं किती इंटरेस्टिंग असतं आणि नोट्समध्ये पण वाचा. आणि हे सगळं ऐकलेलं आणि ज्याला रिलेटेड ऐकलं ती नोटमधली नोट त्या म्हणजे नोटमध्ये ते तो पॉईंट शोधून ते वाचायचं, टेक्स्टमधलं तो पॉईंट शोधून ते वाचायचं. येस.